हाय, मी बासरी. आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो ना थोडा खास आहे. कारण हे जे सगळं सामान दिसतं ना, ते मला ना आई-पप्पांनी गावाकडून दिलेलं आहे. त्यांचं म्हणणं होतं, की मीच गावाकडे यावं. त्यानिमित्ताने माझी आणि त्यांची भेट पण होईल आणि हे जे सामान आहे ना, ते पण घेऊन जाता येईल. पण ना, मी पाठीमागे ना 2-3 महिन्याखाली 5-6 दिवस सुट्ट्या घेतल्या होत्या. त्यामुळे ना मला का ऑफिसमधून सुट्टी भेटणं खूपच अवघड होतं. त्यामुळे मला काही ते शक्य झालं नाही. त्यामुळे मी तर गावाकडे नाही गेली. पण त्यांच्या मनात कुठेतरी राहिलं होतं, की हां, हे सामान तिला द्यायचं आहे आणि आत्ता ना कंडिशन पण अशी झालेली आहे, की गॅस पण भेटत नाहीये. त्यामुळे ना त्यांना वाटत होतं, की गॅस तर बंद झाला तर आणि हे सामान पण नाही म्हणजे भेटायचं बंद झालं तर काय खातील? त्यामुळे ना त्यांनी अगोदरपासूनच खूप मागे लागले होते आमच्या दोघांच्या, की पण 1 दिवसासाठी तरी या आणि हे सामान ते घेऊन जा म्हणून. पण खरंच ते काही 1 दिवस पण शक्य होत नव्हतं आणि यायला जायला पण गाव खूप लांब असल्यामुळे ना 1 दिवस पूर्णच जातो यायला. त्यामुळे ते तसंच राहून जात होतं आणि आमचं बऱ्यापैकी सामानही संपलेलं होतं आणि आई-वडिलांना ना आपल्या मनातलं सगळं कळत असतं आणि त्यांना जर वेळेस ते स्वतःच लक्षात ठेवतात, की हां, आता इतके दिवस झालं सामान दिलेलं आहे, तर आता एवढ्या दिवसात ते संपेल आणि संपलं असेल. त्यामुळे त्यांना समजून जातं, की हां, एवढ्या दिवसात ते संपलं असेल आणि आता त्यांच्याकडे काहीच नसेल. त्यामुळे ना त्यांचं मनानेच जर वेळेस पाठवतात. पण यावेळेस त्यांना पाठवायला पण काही शक्य झालं नाही. कारण घरी ना भरपूर कामे होती आणि त्यामुळे त्यांच्याकडून पण ते राहत होतं आणि आम्हाला पण जाणं होत नव्हतं. पण मनात ना त्यांच्या कुठेतरी सारखं-सारखं दररोज कॉल केला ना, की हेच चालू असायचं. एक दिवस येऊन जा आणि सामान घेऊन जा म्हणून. कारण आपण किती जरी मोठे झालो तरी ना आणि कमवायला जरी लागलो तरी त्यांना वाटतं, की हां, आपल्या घरचं आहे ना, तर लेकरांनी खायलाच पाहिजे. आणि त्यांचं म्हणणं असं होतं, की सगळे शेतात येऊन सगळं घेऊन जातायत सामान आणि लेकरं माझे विकत घेतायत. तर त्यामुळे त्यांना ना ते पण थोडं वाईटच वाटत होतं. त्यामुळे त्यांनीच पाठवून दिलं. तर तुम्हाला ना हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. बाय.